नुकत्याच महाराष्ट्रामधील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकांमध्ये आपल्याला वेगवेगळं चित्र बघायला मिळालं, परंतु आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे आहेत। सर, तुम्ही सगळी निवडणूक बघितली आहे, खास करून महाराष्ट्र आणि मराठवाडा। तर सुरुवातीला मराठवाड्यामध्ये काय चित्र असेल, तुम्हाला काय वाटते? यावेळेस निवडणुकीमध्ये कोणतीही लाट नाही, वारा नाही, हवा नाही, असलं तर ते फक्त ऊन आहे। त्याचं कारण असं की प्रत्येक मतदारसंघामध्ये जे मोदी भक्त आहेत, त्या मोदी भक्तांनी आपली भक्ती म्हणून मतदान केलेलं आहे। ही भाजपची एक चांगली वोट बँक तयार झाली, ही गोष्ट मान्य जरी केली तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये चित्र हे वेगळं आहे। म्हणजे तिथलं गणितक देखील वेगळं आहे, तिथले जे नॅरेटिव्ह आहे हे देखील वेगळं आहे। म्हणजे तुम्हाला मराठवाड्यापुरतं सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये मला तर वाटतं की कुठे भाजप आणि शिवसेना यांना जागा मिळते की नाही अशी परिस्थिती आहे। शिंदेगड म्हणजे शिंदेगड आणि शिवसेना त्यांची पूर्ण शिवसेना ना त्यांच्याकडं धनुष्यबाण वगैरे सगळं असल्यामुळं। तर असं झालं की यावेळेस निवडणुकीमध्ये पहिला एक फीचर जर मानायचं असेल तर उद्धव ठाकरे यांची हवा तयार झाली। म्हणजे उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये खूप परिश्रम घेतले, त्यांच्या भाषणाला एक विशिष्ट फ्लो होता आणि मुस्लिमांचं देखील मतदान त्यांना चांगलं भरभरून पडलेलं आहे। त्यामुळं मराठवाड्यामध्ये ते चौकार मारणार अशी स्थिती आहे। म्हणजे उस्मानाबादची जागा ते जिंकणार, परभणीची जागा जिंकणार, औरंगाबादची जागा जी आहे छत्रपती संभाजीनगर ह्यातली देखील जागा ते जिंकतील अशी ही आहे आणि हिंगोलीची जागा जिंकणार। या चारही जागा ते जिंकतील अशी परिस्थिती प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे। पण या चारही मतदारसंघाची गणितं वेगवेगळी आहेत। म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं तर औरंगाबादमध्ये तिहेरी लढत आहे आणि संदीपान भुमरे आहे, चंद्रकांत खैरे आहेत उद्धव ठाकरे गटांचे आणि इम्तियाज जलील आहेत MIMचे। तर यावेळेस निवडणुकीत असं झालं की OBC आणि मराठा ह्या मतांचं असं डिस्टिंक्ट असं विभागणी झालेली आहे। म्हणजे त्याला काय म्हणतात, असं कटोकट एकमेकाला हे करणारं झालेलं आहे। याचं जर उदाहरण पाहायचं असेल तर तुम्हाला 2 मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल। एक तर बीडमध्ये एका बाजूला OBC, तिथं जास्त प्राधान्याने वंजारी, आणि दुसऱ्या बाजूला मराठा आणि त्यांच्याबरोबर मुस्लिम आणि दलितसुद्धा। दलितांनी देखील यावेळेस संविधान वाचवण्यासाठी म्हणून विरोधी पक्षाला, म्हणजे सध्याच्या विरोधी पक्षाला मतदान त्यांनी केलेलं आहे। पण तिथली इतकी लढाई अटीतटीची बीडची की मी तर म्हणतो की ब्रह्मदेव आला तरी त्याला सांगता येणार नाही। कारण अक्षरशः एकेका मतासाठी, म्हणजे मला माहिती की बीडमध्ये एका बेलगाव नावाच्या गावामध्ये मुंबईहून मतदान करण्यासाठी एक जण आला, ते मतदान करून निघून गेला। म्हणजे एक मतासाठी त्या ठिकाणी लढाई झाली। आणि म्हणून आता वरकरणी पाहिलं तर पंकजा मुंडे यांचा वरचष्मा दिसतो, कारण परळीमध्ये 72% मतदान झालेलं आहे। एकंदर बीड जिल्ह्यामध्ये 70% मतदान झालेलं आहे। म्हणजे मतदानाचा आकडा तिथं बऱ्यापैकी झालेला आहे। पण असं चित्र तुम्हाला परभणीमध्ये पाहायला मिळेल। परभणीमध्ये तिथे देखील OBC जानकर आणि बंडू जाधव यांचं पुन्हा मराठा आणि OBC असं झालेलं आहे। हे होण्याचं खरं कारण म्हणजे जरांगे फॅक्टर जो आहे, जरांगे पाटील यांचा जो फॅक्टर आहे, हा फॅक्टर देखील तितकाच महत्त्वाचा ठरलेला आहे। आणि दुसरं असं की मोदींनी पहिल्या टप्प्यामध्ये श्रीराम मंदिर वगैरे त्यांनी केलेलं कन्स्ट्रक्टिव्ह काम हे खूप सांगून पाहिलं, पण त्याचा काही त्याच्यातून हवा तयार होईना गेली। तेव्हा राम मंदिराचा विषय चालला नाही निवडणुकीत, राम मंदिराचा मुद्दा या निवडणुकीमध्ये चालला नाही। म्हणजे खरं म्हणजे रामाच्या याच्यावरून जे यात्रा काढण्यात आली पहिली अडवाणी सर काढलेली, ही अडवाणींची यात्रा ही निवडणूक सगळी बदलणारी झाली। पण यावेळेस रामाचा मुद्दा हा त्या तुलनेमध्ये काहीही चालला नाही, तो फोल ठरला। म्हणजे सगळेच मुद्दे जवळपास त्यांचे हे गेल्यासारखे आहेत। म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं तर हा संविधानाचा नवीन मुद्दा विरोधी पक्षांनी काढला, 400 पार म्हणजे काय,
यांना कशासाठी 400 पार पाहिजे, संविधान बदलायचं यांना. मग आता तो मुद्दा इतका पर्कोलेट झाला की म्हणजे कारण नसताना दलित समाजाची, कारण संविधान बदलणं हे काही 400 मिळवण्याने इतकं सहज आहे असं कुणालाही वाटणार नाही, म्हणजे वाटत नाही. पण त्या समाजाने तसा समज करून घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायला निघाले म्हणजे काय. तर त्यामुळं त्या बाजूने देखील हे मतदान बरंचसं झालेलं आहे. हे निवडणुकीच्या मुद्द्यामध्ये जो मोदींचा जो हे आहे महत्त्वाचा, की त्यांनी ज्या पद्धतीने मुस्लिमावर टीका केली, म्हणजे हे सेकंडरी सिटिझनशिप आहे यांना, आणि यांना आल्यानंतर सगळं रिझर्वेशन दिलं जाईल. आता मला सांगा कुणाला तरी खरं वाटेल का हो की सगळं रिझर्वेशन उचललं जाईल आणि ते मुस्लिमाला दिलं जाईल. हे अशा प्रकारचं लॉजिक हे मला वाटतं सरासरी कुणाला कळणार नाही, सर्वसामान्य माणसालाही कळतं. पण याचा परिणाम असा झाला की मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं, मुस्लिम मत एकत्र झालं आणि त्याने ठरवून टाकलं, म्हणजे त्यांच्या इमामांनी सांगितलं होतं की जो भाजपच्या विरोधात त्याला तुम्ही मतदान करा. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी हा फॅक्टर विरोधी पक्षाला पूरक ठरला आणि तो मराठवाड्यापुरता नाही तर महाराष्ट्रभर त्या पद्धतीचं मतदान हे आपल्याला झालेलं दिसतं. या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील यांना सहानुभूती मिळाली. अगदी बरोबर आहे. ह्याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पक्ष फोडला गेला आणि कशासाठी फोडला गेला, म्हणजे आता समजा आपण असं म्हणू की बाबा सत्तेमध्ये येण्यासाठी शिवसेनेची गरज होती, मानलं आम्ही, शिवसेना फोडली, तुम्हाला रागही होता, तुम्हाला सूड उगवायचा होता, परंतु अजितदादांना कशासाठी हे केलं, तर त्यांना त्या ठिकाणी मानहानी करायची होती शरद पवारांची. तर मराठवाड्याचा नव्हे तर महाराष्ट्राचा सन्मान आहे आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं एक मत तयार झालं की यांनी काहीही केलं नाही, हा एक सज्जन माणूस आहे, त्यांनी ज्या पद्धतीने करोना हाताळला हे हाताळलेलं सगळ्यांना ते भावलेलं होतं. एकंदरच त्यांचं व्यक्तित्व भावलं आणि त्यांच्या भाषणाला जी धार आली त्याच्यामुळे काय झालं की सगळं वातावरण हे ढवळून निघालं आणि शरद पवारांनी ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभा केले ती उमेदवार उभा करण्यातच त्यांचं मला वाटतं कौशल्य खूप मोठं आहे. म्हणजे तुम्ही पाहाल बजरंग सोनवणे अगदी सामदाम दंडभेद या सगळ्या मार्गाने त्या ठिकाणी उतरलेले आहेत. एक लंके, निलेश लंके, एक साधा कार्यकर्ता, त्याला उचललं आणि विखे पाटलांच्या विरुद्ध उभा केला आणि आज बघितलं तर सिद्धं लंकेची हवा निवडणुकीमध्ये मोठी तयार झालेली. आता शेवटच्या क्षणी काय निवडणुकीत घडतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. ही जी गोष्ट जशी आहे तसं अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडणं हे त्या मतदारसंघातल्या लोकांना भावलेलं नाही, त्यांना आवडलेलं नाही. त्याच्यामुळं नांदेडची जागा निवडून येण्याची शक्यता नाही, लोकांनी विरोधी मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा तर प्रत्येक मतदारसंघ वाईज जरी तुम्ही गेले तरी त्या त्या ठिकाणची स्टोरी, त्या त्या ठिकाणचं प्रॉब्लेम हे वेगळे आहेत. आणि हे एकंदर सगळं जर तुम्ही लक्षात घेतलं तर असं लक्षात येतं की भाजपला बऱ्यापैकी जागा मिळतील, पण नेतृत्वाचा फैसला हा अजितदादांचा आणि एकनाथ शिंदे यांचा या निवडणुकीनंतर होणार आहे. म्हणजे त्यांना प्रत्यक्षात किती जागा मिळतात हे मला असं वाटतं की अजूनही अंधारात आहे. परंतु म्हणजे आपण असं समजतो की बाबा किमान पक्षी काही जागा तरी शिंदे यांच्या निवडून येतील, पण त्या निवडून येतील का नाही याची अजूनही शक्यता नाही. शेवटच्या क्षणी शेवटी EVM मशीनवर सोडायचं, त्या मशीनची काय किंमत आहे आता मला माहीत नाही ते. पण एवढी गोष्ट खरी की या निवडणुकीमध्ये प्रो BJP किंवा भाजपला पुरं किंवा 400 पार असं आरपार असं काय जे आहे हे असं होणं या निवडणुकीमध्ये शक्य नाही. या निवडणुकीने सगळं महाराष्ट्र ढवळून निघालेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये लक्षात घेतलं की दुसऱ्या ठिकाणी मतदान हे देखील अल्प झालेलं आहे, कारण लोकांना इंटरेस्ट नाही. आता जिथे अटीतटीची निवडणूक तिथे मतदान कमी झालं. म्हणजे उदाहरणार्थ बघा बारामतीमध्ये अटीतटीनं जास्त मतदान व्हायला पाहिजे होतं, तिथं सगळ्यात कमी झालं. कारण मला असं दिसतं की लोक नको ह्याच्यातही पडायला नको त्याच्यातही पडायला नको, आपलं बारामती सोडून गेलेलं परवडलं. तर अशा पद्धतीने झालेलं आहे. आता ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र उभे आहेत त्या ठिकाणी सुद्धा मतदान एकदम कमी झालेलं आहे. त्यामुळं मतदान कमी होणं हा देखील या निवडणुकीचा एक भाग आहे. दुसरं असं की या ठिकाणी
मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं, म्हणजे स्लो मोशन सिनेमा जसा चालतो तसं स्लो मोशनमध्ये आपला चे म्हणजे मतदान चाललेलं होतं. 5 मिनिटाला एक मतदानाला येणाऱ्या प्रत्येक माणसाला अडथळे निर्माण करायची. तुमचा मोबाईल ठेवता येणार नाही. मोबाईल आता खरं म्हणजे इतकी साधी गोष्ट होती की एका तबकामध्ये मोबाईल ठेवले असते तरी झालं असतं. म्हणजे साधी गोष्ट ताबडतोब सोडवता आली असती. परंतु त्या ठिकाणी विशिष्ट मतदारसंघामध्ये, म्हणजे असं सरसकट झालेलं नाही, विशिष्ट वॉर्ड, विशिष्ट जे हे आहेत बूथ आहेत, त्या बूथमध्ये हे झालं. याचा अर्थ असा की या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा देखील मोठा हात आहे असा आरोप दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये, म्हणजे 5 वाजता 6ला निवडणूक संपणार असते, 5 वाजता त्यांनी आवाहन केलं. म्हणजे ही प्रत्येक निवडणूक ही अटीतटी झाली. आणि मला असं वाटतं की पहिल्या फेरीमध्ये ही निवडणूक कदाचित झाली असती सगळ्याच महाराष्ट्राची, जसं तामिळनाडूची निवडणूक एका दणक्यात घेऊन टाकली तशी झाली असती तर कदाचित भाजपला ते पूरक झालं असतं. जसे टप्पे पडत गेले तसतसं वातावरण बदलत गेलं. आणि हे बदललेलं वातावरण हे विझवणं, त्याला तो सामोरं जाणं, हे मला असं वाटतं की सत्ताधारी पक्ष जो आहे याला ते जमलं नाही. आणि यामुळं यावेळेसचे निकाल हे अगदी तोडीस तोड राहतील. म्हणजे 24 समजा आपण असं म्हटलं की भाजपला मिळतील, 24 इकडं आघाडीलाही मिळतील, अशा पद्धतीने मतदान यावेळेस झालेलं आहे. आणि ही निवडणूक लोकांनी स्वतःच्या हातात घेतली. मुख्य म्हणजे लोकांनी कुणाचं ऐकलंच नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर जालना हा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ हा प्रो मराठा आहे, मराठा डॉमिनेटेड आहे. त्या ठिकाणी भाजपचं प्राबल्य आहे. आणि आपण एक चाचणी म्हणून जर पाहिजे झालं की जालन्याची जागा आली निवडून की समजायचं की भाजपचं वर्चस्व राज्यभर आहे. पण त्या ठिकाणी जरांगे फॅक्टर तर चाललाच, तो फॅक्टर सगळीकडेच आहे. आणि जरांगेने जालन्यातच केलं असल्यामुळे जालना, बीड तसे ॲफेक्टेड आहेत हे सगळे, म्हणजे जरांगे ॲफेक्टेड एरियाज असे झालेले आहेत. पण याच्यापेक्षा देखील महत्त्वाचं असं झालं की जसं अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याबद्दल राग होता, त्याप्रमाणे सत्ता स्थिरत्व विरोधी, म्हणजे ज्याला इन्कम्बन्सी फॅक्टर म्हणतात, त्या इन्कम्बन्सी फॅक्टरबद्दल लोकांच्या मनात राग होता. आणि हा राग मतपेटीतून व्यक्त झाला असेल असं वाटतं. कारण की मी ज्या ठिकाणचं मतदान पाहिलं त्या मतदानामध्ये त्यांना पूरक असं दिसलं नाही. आणि कल्याण काळे हे जे उभे राहिलेले होते ते उमेदवार हे काही फार लोकांच्या खिचगणती नव्हती. यांना मतदान करायचं नाही म्हणून याला करायचं, अशा पद्धतीने लोकांनी मतदान केलं. म्हणजे आपण जे कळीचे मतदार संघ समजतो तिथे देखील हे मतदान असं पद्धतीने झालेलं आहे. एवढं कशाला, लातूरमध्ये बऱ्यापैकी बस्तान भाजपने बसवलेलं आहे. म्हणजे भाजपची जागा तिथं नेहमी निवडून आलेली आहे. पण यावेळेस तसं झालेलं नाही. यावेळेस देशमुख फॅमिली जी आहे, विलासराव देशमुखांची फॅमिली, यांच्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली त्या पद्धती पाहता डॉक्टर काळगे जे आहेत जंगम लिंगायत समाजाचे, तर त्यांच्या बाजूने देखील बऱ्यापैकी मतदान गेल्याचं जाणवतं. त्यामुळं खरं पाहिलं तर हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण या निवडणुकीमध्ये मात्र या ठिकाणी त्याचा मागमूसही दिसला नाही. प्रत्येक मतदारसंघातलं चित्र हे वेगवेगळं आहे आणि तुम्हाला वेगवेगळंच पाहायला मिळेल. म्हणजे नाशिकमध्ये देखील बघा साधी माणसं उभी केली, म्हणजे त्या दिंडोरीला भगरे नावाचा गुरुजी उभे केले आणि दुसऱ्या बाजूला ते दुसरी महासत्ता, पण तिथे देखील हा भगरे हा डॉमिनंट ठरला, शरद पवारांनी उभा केलेला. इवन नाशिकमध्ये वाजे म्हणून जे उभे राहिले उबाटा गटाचे, त्यांचं डॉमिनन्स राहिलेलं बघितलं त्या ठिकाणी गोडसेंच्या विरोधामध्ये. तर ही प्रत्येक मतदारसंघाची कथा आहे आणि कथानक वेगळं आहे. पण त्याच्यामधले एक कॉमन धागा असा आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये भाजपनी, जशी काँग्रेसची एक मतपेढी होती, म्हणजे आपण असं म्हणतो की बाबा हे दलित मुस्लिम हे यांची मतपेढी होती, त्याच्यावर त्यांचा पगडा होता, त्याप्रमाणे गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची मतपेढी तयार झालेली आहे.
आणि ही मतपेढी म्हणजे उदाहरणार्थ आता उलटं गणित लावायचं समजा ठरवलं की संदीपान भुमरे यांना नुसती भाजपची म्हणजे मोदी भक्तांची जरी मतं धरली तरी ती 1.25 ते 2 लाखापर्यंत जातात. म्हणजे त्यांना मराठा समाजाची आणखीन 2 लाख मतं मिळालं तर ते निवडून येऊ शकतात. म्हणजे अटीतटीचं व्हायचं कारण हे असं आहे. म्हणजे भाजपची मतपेढी झाली. पण आता ही भाजपची मतपेढी म्हणायची का मोदींची मतपेढी म्हणायची? कारण लोक म्हणतात आम्ही मोदी भक्त आहेत, भाजप भक्त त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळं मोदी भक्तांचं देखील या ठिकाणी चांगलं समाधान झालेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं वर पाहायचं खाली पाहायचं नाही. त्याच्यामुळे इथे आमचे संदीपान भुमरे काय किती त्यांनी केलेलं कर्तृत्व हे म्हणजे अतुलनीय असं आहे. म्हणजे त्यांचा व्यवसाय देखील असा मद्याचा असल्यामुळं त्यांनी ते मोठं काम केलेलं आहे. पण हे कुणी पाहिलं नाही, लोकांनी पाहिलं मोदी. तेव्हा दुसरी जी बाजू आहे ती अशी आहे. पण म्हणून मोदींची हवा आहे किंवा मोदींची लहर आहे किंवा मोदी डॉमिनंट ठरतील असं या निवडणुकीमध्ये झालं नाही. सर, राज्यामध्ये महाविकास आघाडी महायुती लढली, परंतु यांचे निवडणुकीदरम्यान कोणते कमकुवत दवे होते किंवा त्यांची जमेची बाजू कोणती होती, असं तुम्ही कसं विश्लेषण करता? त्यांच्यामध्ये काय होतं की परस्परामध्ये ज्या पद्धतीने कोऑर्डिनेशन पाहिजे होतं ते नव्हतं. म्हणून तर बघा सांगलीची जागा तिथे एका पैलवानासाठी हट्ट धरला गेला आणि दुसरा विशाल पाटील हे काँग्रेसचे वसंतदादांचे नातू. म्हणजे या ठिकाणी जर थोडंसं कोऑर्डिनेशन झालं असतं चांगलं तर ही जागा आपल्याला राखता आली असती कुठल्याही पद्धतीने म्हणजे आघाडीला. पण तिथं कोऑर्डिनेशन नव्हतं. दुसरं असं की या निवडणुकीमध्ये आघाडीच्या बाजूनी विस्कळीतपणा खूप होता. म्हणजे असं काही वेल ऑर्गनाइज्ड जसं प्रत्येक याच्यामध्ये संघाच्या यांनी ठरवून घेतलेले प्रत्येकाने 10 घरं करायची, 10 घरांना सांगायचं की नोटाला द्यायचं, मतदान करायचं नाही. मतदान कसं करायचं म्हणजे त्याला ते परिष्करण, लोकमत परिष्करण नावाची एक मोहीम त्यांनी राबवली या निवडणुकीच्या काळामध्ये. तर हे त्यांनी चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने राबवलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं शेवटच्या बूथच्या शेवटच्या माणसापर्यंत संपर्क आहे. पण हीच परिस्थिती तुम्ही उलटी पाहिली तर आघाडीमध्ये खालच्या स्तरावर बूथपर्यंत नियोजन फारसं नव्हतं. म्हणजे आता तुम्ही आता जालन्याला पाहिलं तर बूथपर्यंतच्या नियोजनामध्ये सिल्लोड तालुका मागे पडला काँग्रेसला. पण ते लोकांनी मेकअप केलं. म्हणजे जे काही आघाडीचं दोष असतील ते लोकांनी आपले चला धकून नेणं म्हणतात तसं धकून नेलेले आहेत. पण त्यांच्यामध्ये जो विस्कळीतपणा होता तो होताच. जो त्यांच्या पक्षामध्ये आहे तो निवडणुकीत होता. आणि त्याच्यामुळं आता जे काही निवडणुकीची निकाल येतील आघाडीसाठी ते प्लेझंट सरप्राईज असेल. एकदम सरप्राईज कसं काय आला निवडून बाबा हा माणूस, तर ते अशी देखील होण्याची शक्यता आहे. बरं सर, महायुती महाविकास आघाडी पण एक वंचित बहुजन आघाडी राहिली, त्याचा काय परिणाम होईल? हे बघा वंचित चा एक मतदार आहे. वंचितच्या बाजूने मतदान हे नेहमी होत आलेलं आहे. निवडणुकीला निवडून येण्यापेक्षा उमेदवार पाडण्यामध्ये त्यांचं जे कर्तृत्व आहे हे फार चांगलं आहे. पण यावेळी झालेली गोष्ट वेगळी आहे. यावेळी प्रकाश आंबेडकरांना शेवटपर्यंत आघाडीची माणसं समजून सांगत होते की तुम्ही 5 जागा घ्या, 7 जागा घ्या, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आता मला सांगा 48 मतदारसंघ कोणी मागितलं अवाजवी पद्धतीने मला 25 मतदारसंघ द्या, तर देणं शक्य का हो? त्या पक्षांना शक्य नाही. तर अवाजवी अशा पद्धतीच्या मागण्या त्यांच्यापुढे करून ठेवल्यामुळं आघाडीला मनापासून वाटत होतं की हे वंचित बरोबरचं जमावं. आणि हे त्या समाजापुढं गेलं की हे हेतुतः जे म्हटलं जातं ना की ही भाजपची बी टीम आहे, असं बी टीम होतं हे अगोदरचं होतं. आता तर असं झालं की ही भाजपचीच टीम आहे. आणि म्हणजे याचा धडधडीत पुरावा म्हणजे अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना झालेलं मतदान आता ट्रेंड पाहता तो 3ऱ्या क्रमांकावर. म्हणजे जे पहिल्या क्रमांकावर राहायचे नेहमी करता म्हणजे त्यांचा पारंपरिक असं ज्याला म्हणतात अशा पद्धतीचा तो मतदारसंघ आहे की मला माहिती आहे अकोल्यामध्ये ज्या पद्धतीने समाज येतो तो समाजाला कधीही आंबेडकरावर अन्याय केला नाही प्रकाश आंबेडकरावर. तर यावेळेस निवडणुकीचा निकाल बद्दल माझी मोठी उत्सुकता आहे की काय यांना किती मतं पडली.
तर वंचितचा उमेदवार हा त्या ठिकाणी लोकांनी फारसा गृहीत धरलाच नाही. म्हणजे तो काय त्याला म्हणावं 50, 60, 70 हजारापर्यंत वगैरे वगैरे आहे. त्याच्यामुळं जे काही निवडणुकीचं निकालातलं चित्र थोडंसं बदलणं आहे. आता जसं उदाहरणार्थ बीड, एकेका मतासाठी तिथं लढाई चालू आहे. असं म्हणता येत नाही, कारण ते बऱ्यापैकी परळीमध्ये मतदान करून घेतलेलं आहे, झालेलं आहे. म्हणजे करून घेतलं बऱ्यापैकी 70% वर मतदान जाणं हे खूपच झालं त्या दृष्टीनं. म्हणजे एकंदर निवडणुकीचे बाहेरच्या ठिकाणाची ही पाहिली टक्केवारी आणि बीडची टक्केवारी पाहिली तर आपल्याला असं वाटतं की फार टक्केवारी झाली मोठी. तर त्यामुळं पण लढाई आहे. तर या अटीतडीच्या लढाईमध्ये वंचितच्या उमेदवाराला किती मतदान पडतं आणि त्याच्यामुळं देखील परिणाम काही ठिकाणी झटका बसायची शक्यता नाकारता येत नाही. पण तो झटका एवढा तीव्र नसेल, म्हणजे थोडंसं आपलं. 4 तारखेला निकाल लागणार आहेत, पण ज्या 48 जागा आहेत तुम्हाला काय वाटतं कोणाला किती भेटतील? नाही, हे जरा थोडंसं एकदम सांगणं आकड्यामध्ये मला माझ्यासमोर हे नाही. या ठिकाणी जर सांगायचं झालं तर भारतीय जनता पक्ष यांच्या ट्रॅडिशनली बऱ्यापैकी एक डझनाच्या वर जागा त्यांच्या निवडून येतील. दुसरा आहे की उद्धव ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत ते क्रमांक 1 वर राहतील. म्हणजे 15 ते 18 त्यांच्या जागा निवडून येण्याची शक्यता आहे. शरद पवारांचा जो उमेदवार त्यांनी उभं केले, ज्या पद्धतीने उभे केलेत, ते जर थोडंसं पॉझिटिव्हली झालेलं असेल तर 8 उमेदवार 10 पैकी 8 निवडून येतील, अशी इतकी त्यांनी अटीतटीची निवडणूक लढवलेली आहे. आणि आपले एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेना जी आहे, ही शिवसेना देखील मुंबई, ठाणे या ठिकाणी काय करिश्मा दाखवते हे जरा पाहावं लागेल. त्या जागा त्यांच्या बऱ्यापैकी ते घेतील आणि विदर्भातल्या काही जागा देखील त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं ते देखील 10च्या आतच राहतील, पण त्यांचे मतदानसुद्धा काउंटेबल असेल. आता अजितदादांचं जे आहे यांचं काय झालेलं आहे की 4च जागा त्यांनी लढवलेल्या आहेत. म्हणजे त्यांना खरोखरच खूप कमी जागा मिळाल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त वेळ त्यांचा बारामतीमध्ये गेला. बारामतीचा निकाल हा मी जसं म्हणलं ब्रह्मदेवालाच कळेल बाबा हे काय ते. तसंप्रमाणे मला याचं जे आहे गणित हे काही मतदारसंघामध्ये सांगितलं झालं तर त्या सुनेत्रा पवार आहेत त्यांना बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे. म्हणजे जो पुण्याला लागून असलेला भाग आहे किंवा ह्या ठिकाणी. पण दुसरं असं आहे की शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे सुप्रियांना देखील मतदान झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये शेवटच्या क्षणाला जो वाटप होतं, पैसे वाटप, हे पैसे वाटप कसं होतं असं म्हणतात बरं का. आता खरं म्हणजे निवडणूक आयोगाने, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काही करायला पाहिजे, पण ते म्हणतात आम्हाला लेखी काही देतात. लेखी काय बसणार याच्यामध्ये? तर त्याच्यामुळं त्याचा प्रभाव बारामतीकर किती करतात हा परिणाम आहे. या निवडणुकीचं दुसरं एक मजेशीर गेस्चर आहे. म्हणजे ते फार हे आहे की मुस्लिम मतदारांनी निवडणुकीच्या मतदानालाच येऊ नये म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही एवढे घ्या, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आम्ही करतो, पण तुम्ही मतदान मात्र करायचं नाही. आता ही अशा पद्धतीची अजब अशी रसायनं त्या भागामध्ये जमवलेली आहेत. त्यामुळं ही निवडणूक फार मजेशीर झालेली आहे. ते संजीव उन्हाळे सरांनी ज्या निवडणुका राज्यामध्ये झाल्या 4 तारखेला त्याचे निकाल नक्कीच येतील, पण अचूक विश्लेषण उन्हाळे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरवदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.